हाय गाईज, आमच्या दूधवाल्या काकांनी आज मला चीक आणून दिला, म्हणूनच आज खरवस बनवण्याचा योग जुळून आला. ह्याच्या आधी मी कधीच खरवस बनवलेला नव्हता, तर त्यांनी आणून दिलेलं मी इथे 1.5 ग्लास चीक घेतलंय. तर जेवढं आपलं चीक आहे तेवढंच आपलं दूध पाहिजे. तर 1.5 ग्लास दूध मी ह्याच्यात टाकलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी 2 चमचे साखर ॲड केलेली आहे. तर तुम्ही तुमच्या प्रेफरन्स अकॉर्डिंग टू तुम्ही साखर ॲड करू शकता. तर मग साखर ॲड केल्यानंतर त्याला व्यवस्थितपणे असं मिक्स करून घेतलं. लहानपणापासून मी माझ्या मावशीच्याच हाताचा खरवस खाल्लेला आहे, कारण का तिचा खरवसचा बिझनेस आहे आणि ती अप्रतिम खरवस बनवते. तर साखर विरघळल्यानंतर त्याच्यामध्ये केशर टाकलं आणि त्याला परत एकदम छान असं मिक्स करून घेतलं. काही लोक गुळाचा खरवस करतात, पण मला साखरेचा आवडतो म्हणून मी साखर टाकलेली आहे. आणि त्याच्यानंतर वेलची पूड ॲड केली. तर वेलची पूड ॲड केल्यामुळे खरवसची जी टेस्ट असते ती खूप मस्त एलिव्हेट होती. मी पुन्हा एकदा सगळं एकजीव करून घेतलं आणि साईड बाय साईड मी एका पातेल्यात पाणी गरम देखील करायला ठेवलं. तर तुम्ही बघू शकता की इथे पाणी चांगलं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये खाली एक असं स्टीलचं स्टँड ठेवायचं. इथे एक टिप आहे, जेव्हा पण तुम्ही ते मिक्सचर एका भांड्यात ट्रान्सफर करून घेताल तेव्हा ते भांडं थोडंसं ओलं करून घ्यायचं पाण्याने. त्याच्यामध्ये ते ट्रान्सफर करायचं आणि त्याच्यावरती एक झाकण ठेवायचं. आता 20 मिनटासाठी हे लो फ्लेमवरती स्टीम होऊन द्यायचं आहे. 20 मिनटानंतर हे ओपन करून बघितलं तर तुम्ही बघू शकता की माझा खरवस किती छान झालेला आहे. आणि मला बिलीव्ह नाही होते की मी हा खरवस फर्स्ट टाईम बनवला आहे.